रामकृष्ण हरी. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामची नाही पापाचे, ऐसे केले. आज पाशांकुशा एकादशी, भगवान विष्णूंच्या उपासनेचा दिवस. भगवान विष्णूंच्या चरणकमलावरती तुळशीपत्र समर्पित करून केलेल्या पापाची क्षमायाचना करणं म्हणजे आजची पाशांकुशा एकादशी. निष्काम कर्म केल्याने पुण्याची निर्मिती होते आणि सकाम कर्म केलं की पापाची निर्मिती होते. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात, प्रतिपाळो तरी पाटाचा, झाडा की जे तुळशीचा, परी फळा फुला छायेचा आश्रय नाही. आपण पाणी तुळशीला घालतो, परंतु त्या तुळशीपासून आपल्याला फळ, फूल आणि फार मोठ्या प्रमाणात छाया सुद्धा मिळत नाही. तरी आपण तुळशीला पाणी घालतो, कारण याच्यात निष्काम सेवाभाव असतो. अशी निष्काम सेवा केल्यानंतर पुण्याचा उदय होतो. 80 वर्षाचे आजोबा होते आणि ते आंब्याचं रोपटं लावत होते. तो तिकडून राजा आला. राजानं ते पाहिलं आणि राजा म्हणतो, आजोबा आपण काय करता? आजोबा म्हटले, मी आंब्याचं रोपटं लावतो. राजा म्हणाला, अहो आजोबा, तुम्ही आंब्याचं रोपटं लावणार, पण याला फळं यायला 50-50 वर्ष जातील. तोपर्यंत तुम्ही असाल का? तुम्ही जिवंत राहाल का? आजोबा म्हणाले, अहो मी नसलो म्हणून काय झालं, माझी मुलं, नातू, पंतू खातील ना फळं. राजाला हा विचार आवडला. राजा म्हणतो, काय विचारी मनुष्य आहे. आणि बक्षीस म्हणून राजाने एक सुवर्ण मोहरा दिली आणि राजा जायला निघाला. तो आजोबा मोठमोठ्याने हसू लागले. राजा परत आला. आजोबा तुम्ही काय हसता? आजोबा म्हणाले, राजे महाराज, तुम्ही म्हणाला की आंब्याचं झाड 50 वर्षांनी फळ देतं, पण माझ्या झाडाने आत्ताच फळ दिलं. आत्ता मी झाड लावतो न लावतो तोच. तुम्ही मला ही सुवर्ण मुद्रा दिली. राजाला आनंद झाला. काय विचारी मनुष्य आहे. राजे पुन्हा एक सुवर्ण मोहरा काढली आणि त्या आजोबांना दिली आणि राजा जायला निघाला. आजोबा जोराने हसायला लागले. राजा परत आला. आजोबा तुम्ही का हसता? आजोबा म्हणाले, राजे महाराज, आंब्याचं झाड वर्षातून सर्वसाधारणपणे एकदाच फळ देतं, पण माझ्या या आंब्याच्या झाडाने वर्षातून एकदा नाही 5 मिनिटात 2दा फळं दिली. ही दुसरी सुवर्ण मोहरा तुम्ही मला दिली. राजाला हे ऐकून मोठा आनंद झाला. तात्पर्य काय की सत्कर्म करणं, निष्काम कर्म करणं ही ईश्वराची पूजा आहे. आणि म्हणून आज या पाशांकुशा एकादशीला आपण या निष्काम तुळशीपत्राने प्रभू पांडुरंगरायाच्या चरणकमलाची पूजा करूया. आणि हा आपल्याला जो मिळणारा प्रसाद आहे, पुण्याचा प्रसाद आहे, तो आपण आपल्याकडे घेऊया. रामकृष्ण हरी.